खरं तर हा जो मेहमानगड किल्ला आहे, मी ज्या ठिकाणी बसलोय हा सगळा मेहमानगड किल्ल्याचा परिसर आहे. पाठीमागे माझ्या मेहमानगड किल्ला आहे. घर असल्यामुळं ते दाखवता येणार नाही आमच्या कॅमेरामनला. अदरवाईज इथं पाठीमागे घराच्या मागेच तो किल्ला आहे. या किल्ल्याचा विकास व्हावा यासाठी मी भाऊंना एक साधारण 15-20 दिवसापूर्वी, म्हणजे जयकुमार गोरे मंत्री झाले त्याच्या काही दिवस अगोदर मी बोललो होतो की साहेब, मुख्यमंत्र्यांकडे तुमचं फार वजन आहे, तर त्या किल्ल्याच्या विकासासाठी आपण भेटायला जाऊया. तर ते नक्की जाऊया असे बोलले होते. त्यावेळी ते दिल्लीला होते. ते बोलले मी मुंबईला आल्यानंतर आपण ठरवू आणि जाऊया. परंतु त्यानंतर चांगला योगायोग म्हणा किंवा अन्य कारण काही समजू शकता की इथले जे स्थानिक आमदार आहेत जयकुमार गोरे, हे मंत्री झाले. आता मंत्री स्वतः जयकुमार आमदार जर मंत्री झाले असतील तर त्यांनी हे किल्ल्याचं संवर्धन वगैरे करण्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी, पालकत्व या नात्याने जबाबदारी म्हणून ते पार पाडतील, त्यांनी ते पार पाडली पाहिजे. परंतु जयकुमार गोरे यांचा सर्वात मोठा दोष हा आहे की त्यांना टवाळखोर, माफिया, वाळू चोर, गुंडगिरी करणारी लोक त्यांना आवडतात, परंतु त्यांना विद्वान लोक अजिबात आवडत नाहीत. ते कधी एखादा इतिहास अभ्यासक त्यांच्यासोबत आहे, विद्वान माणसं त्यांच्यासोबत आहेत असं कधी दिसत नाही.